क्राफ्टच्या इतर सगळ्या सिरियल्स होत्या 4 दिवसचा कसा नंबर आता आला. मला माहिती का TRP 22 आतापर्यंत ऐकलाय तुम्ही? नाही 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 22 TRP पोहोचला होता. खलीलजींचं बेबी होतं, त्यांच्या मनात होतं की ही सिरियल कशी असावी, प्रत्येक कॅरेक्टर कसं दिसावं. नरेशजींचा त्यांना सपोर्ट होता पूर्णपणे. पण ह्या सगळ्याला जोड होती ना ती एक अत्यंत कडक शिस्तीची. ती शिस्त नसती तर 10 वर्ष 12 वर्ष सातत्यानं काहीही करणं शक्यच नाही. चॅनलचा इंटरफिअरन्स कधीही नव्हता. रायटर आणि डायरेक्टर आणि प्रोड्युसर म्हणजे आमच्याकडे बाहेर दिवाळी चाललेली असेल तर आमच्या घरामध्ये देशमुखांच्या घरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम चालू असतील, पण दिवाळी बाहेर दिवाळी आहे म्हणून आमच्याकडे ही दिवाळी असायला पाहिजे दाखवा असं कधीच झालं नाही. जे आता रॉबिन हुड पार्कर यांनी लिहिलेले. तेव्हा तर दुसऱ्यांच्या घरी बघायला जायचो, आता शेजारी कोण राहतं हे पण माहित नाही. खरंच आहे, तो काळ तसा होता. तो काळ खरंच तसा होता. परवाच्याच दिवशी आपलं टायटल सॉन्ग मी पाहिलं परत, त्याच्यामध्ये रेग्युलर सगळ्यांची नावं टायटल सॉन्गला, ते टायटल सॉन्ग पूर्ण वाजायचं आणि जर नावं पण होती सगळ्यांची, आणि हे आता होत नाही. कन्व्हिक्शन लागतं. म्हणजे मी उगीच खोटं म्हणणार नाही की आम्ही डेली सोपमध्ये खूप काहीतरी सॉलिड काहीतरी क्रिएट करत असतो, भयंकर. आम्ही अशा प्रेक्षकांना एंटरटेन करत असतो जे आत्ता जस्ट घरी आलेत, त्यांनी TV लावले आणि ते बाकीची कामं करतायत, ते तिकीट काढून तुम्हाला बघायला बसलेले नाही आहेत. त्याचं गंमत काय होती, तुम्हाला ॲज अ प्रेक्षक म्हणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, प्रेक्षक ब्रेक बंपरला पण चॅनल चेंज नाही करायचे. खूप मोठं यश होतं त्या मालिकेत. ही मालिका अजून 12 वर्ष करायची माझी तयारी आहे. जर त्यांनी गोष्ट पुढे न्यायची असेल तर व्हीलचेअरवरचा रोल करायला सुद्धा मी तयार आहे. माझा मुलगा त्यावेळेस मेयो कॉलेजला 4 वर्ष होता. तो 7वीत तिकडं गेला आणि 11वीमध्ये तो परत आला. 11वी इकडं केली त्यांनी. तर त्यावेळेस तो आला वगैरे, आणखीन TV लागला, तुझी अजून चालू आहे ही? अजून चालू आहे म्हटलं, हो बाबा अजून चालू आहे मालिका. कशी म्हणावी जीवन गाणी, डोळ्यांमधले खारट पाणी, गालांवरती उघळणाऱ्या मंद मंद हासूचे, 4 दिवस सासूचे, 4 दिवस सासूचे, 4 दिवस सासूचे, 4 दिवस सासूचे. नमस्कार. द क्राफ्ट प्रस्तुत क्लासिक्सच्या आजच्या आपल्या या भागामध्ये गिफ्टिंग पार्टनर्स चितळे बंधू, राम बंधू, लागू बंधू ज्वेलर्सच्या या आजच्या आपल्या भागामध्ये आपण भेटणार आहोत. 12 वर्ष जी मालिका महामालिका म्हणून गाजली आणि ज्या मालिकेने खरंच इतिहास रचले, अशा एका मालिकेतल्या कलाकारांशी आपण गप्पा मारणार आहोत. विवेकदादा, पंकजदादा, रोहिणीताई, कविताताई आणि प्राजक्ताताई, तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. द क्राफ्ट आणि आपले जे गिफ्टिंग पार्टनर्स आहेत, लागूबंधू ज्वेलर्स, रामबंधू आणि चितळे बंधू मिठाईवाले यांच्याकडनं गिफ्ट हॅम्पर्स आम्ही आपल्याला खरंच आपल्याला द्यावंसं, मनापासून द्यावंसे वाटत आहेत. आणि त्याच्यासाठी म्हणून क्राफ्टचे जे आपले फाउंडर आहेत अमोघ पोंक्षे, अमोघला मी रिक्वेस्ट करतो की अमोघ तू हे प्लीज आपल्या पाहुण्यांना हँडओव्हर करावेत. मी खरं तर एपिसोडची सुरुवात खूप फॉर्मल अशा गप्पांनी खरं तर करणार होतो,
पण ना एकूण तुमचा बॅकस्टेजचा दंगा बघितल्यानंतर मला साधारण लक्षात म्हणजे मला साधारण असं होतं की 4 दिवस सासूचे या कलाकारांची गप्पा मारायच्यात इतकी वर्ष चाललेली एक तप जवळजवळ चाललेली ही सिरियल आणि आता रोहिणीताई समोर आहे, कविताताई समोर आहे, प्राजक्ताताई समोर आहे, विवेक सर समोर आहेत, पंकज दादा समोर आहे. आपण काय थोडीशी भीती होती पण मागे तुमचा जो काय दंगा चालला होता तिथेच मी रिलॅक्स झालो. म्हणलं आपल्याला काय फारसं बोलायचा चान्स मिळणार नाहीये, चान्स नाही. हां त्याच्यामुळे मी अगदी आणि जास्तीत जास्त गप्पा तुम्ही मारायच्या. सुरुवातीला मला जी काय संधी मिळेल त्यातनं मी बोलून घेणार आहे. पण मला तुम्हाला सगळ्यांना असं विचारायचं आहे की इतक्या वर्षांनंतर तुम्ही एकत्र आलेला आहात, अर्थात तुम्ही भेटत असणारच, पण या मालिकेच्या बाबतीत तुम्हाला सगळ्यांना एकत्र यायचं असा जेव्हा अमोकचा फोन आला त्या क्षणाला मनात आलेली पहिली आठवण, प्रतिक्रिया, जे काय आपण म्हणू ते, आणि कोणीही सुरुवात करू शकता. मज्जा, आनंद हा पहिला माझ्या मनातला पे होता की 4 दिवस आहे, ओके मज्जा, रोहिणीताई, प्राजक्ता सगळे भेटणार, ओके मस्त मज्जा, गप्पा मारू, धमाल माझ्या करू. मनात म्हटलं के क्राफ्टच्या इतर सगळ्या सिरियल्स होत्या 4 दिवसचा कसा नंबर आता आला. आम्ही सगळे क्राफ्टला धन्यवाद देतो आणि आभार मानतो की की आम्हाला इतक्या एकत्र वर्षानंतर आणलं. आमचं खूप आधीपासून चाललं होतं भेटूया भेटूया आणि ते जमतच नव्हतं काही ना काही कोणाच्या कारण प्रत्येक आपापल्या ह्याच्यामध्ये इतकं बिझी. आणि खरं सांगू का मजा म्हणजे मी आणि कविता आम्ही एका सोसायटीमध्ये राहतो तरी आम्ही एकमेकींना बघतही नाही. खरंच म्हणजे म्हणजे बघत नाही मी बघत नाही आम्ही एकमेक हा म्हणजे आम्ही इतक्या आमच्या कामामध्ये ग्रुप आहे असतो. पण आपण भेटूया या रविवारी भेटूया असं असं मी करत खूप भेटायची इच्छा असते पण आमची भेट होत नाही. जेव्हा अमुकचा फोन आला अरे वा मी रोहिणीताई भेटेल वगैरे नाही, माझ्या मनात फक्त एकच वाह. आनंद मस्त. मी म्हणजे अगदी द जिस्ट ऑफ इट मी तेच म्हणते ना की एखादी मालिका 12 वर्ष जेव्हा चालते तेव्हा त्यातला क्रिएटिव्ह भाग वेगळा, पण त्यांचं ऑफ स्टेज, ऑफ कॅमेरा त्या युनिटचं बॉन्डिंग असतं, त्यांचं पटत असतं, त्यांचा एक ग्रुप असतो आणि म्हणून ते होऊ शकतं कारण ते रिफ्लेक्ट होतं. तेव्हाच ते चालतं. सो क्रिएटिव्ह गोष्ट ही नंतर येते, पण हे जे 12 तास आम्ही एकत्र असतो इतके वर्ष म्हणजे तर ते तुमचं बॉन्डिंग झाल्याशिवाय होत नाही. सो त्यामुळे ते ऑब्विस होतं की आम्ही प्रोड्युसरला त्रास न देता त्यामुळे प्रोड्युसर जास्त असं म्हणतो की हा चालू देत पुढे म्हणून. बरं, पण या सगळ्यामध्ये मी आता कविताताईंनी सांगितलं की बॉन्डिंग हा एक अजून एक धागा मिळाला मला, पण वेगळेपण म्हणून कलाकार म्हणून काय काय जाणवतं सगळ्यांनी त्याचं उत्तर द्यावं असं अपेक्षा. सुरुवातीला जेव्हा मला आठवतंय ही माझी खरं म्हणजे पहिलीच मराठी मालिका. मी त्याच्या आधी हिंदी मालिका खूप केल्या होत्या पण मराठीमध्ये मालिका म्हणजे एपिसोड्स केले होते पण मालिका अशी माझी पहिलीच होती. आणि त्यावेळेस मला आठवतंय आमचा जो सेट होता तो MBC मध्ये म्हणजे पवई तिथे फर्स्ट फ्लोअरला एक ह्यूज सेट होता, ते आमचं घर होतं. आणि मला वाटतं त्यावेळेस आपल्या मालिकेमध्ये मराठी माणसाचं एवढं मोठं पॅलेस नुमा घर हे पहिल्यांदा पाहायला मिळालं होतं. ती श्रीमंती पहिल्यांदा पाहायला मिळाली होती. त्यामुळे पहिल्यांदाच असं हे मराठी आहे आणि एवढ्या मोठ्या ह्याच्यावर काम करायचं आपण असं होतं. अर्थात त्याच्यानंतर आमच्या बेडरूम्स पलंग बदलून बेडरूम्स लागायच्या आपण पडद्यामागचा ती गोष्ट वेगळी, पण दिसताना असं दिसत होतं. बरं, एक कुटुंब, मोठं कुटुंब आणि त्याच्यामध्ये नवरा बायको, 3 मुलं 3 सुना वगैरे एवढं मोठं कुटुंब, त्यांची मुलं वगैरे, पण कुठेही त्या देशमुख कुटुंबापासून ही सिरियल शेवटपर्यंत हल्ली नाही. हा एक फार मोठा या मालिकेचा यश आहे म्हणा किंवा कारण आपण बघतो की एक सुरू होते मालिका आणि मग ते शिफ्ट होऊन दुसरीचकडे कुठेतरी भरकटत जाते आणि मग त्या पहिल्या कुटुंबाला किंवा तो पहिला जो ट्रॅक असतो तो सोडून कुठेतरी तिसरीकडेच जातो. पण या मालिकेमध्ये तसं कधीच झालं नाही. मला ॲक्च्युली नेहमी असं वाटतं की जेव्हा एखादा कॅरेक्टर, एखादी व्यक्तिरेखा लिहिली जाते त्याच्याबरोबर नेहमीच एक अदृश्य नाव येतं त्या कलाकाराचं, जे ते कॅरेक्टर जो करणार असतो त्याचं, ते तेव्हा दिसत नाही. कारण मला वाटतं सगळेच ह्याला सहमती देतील. कारण मला असं वाटतं की आपण एखाद्या रोलच्या मागे जातो, आपल्याला हा करायचा आहे, प्रोडक्शनच्या मागे लागतो, डिरेक्टरच्या मागे लागतो आणि तो मिळत नाही आपल्याला बऱ्याचदा.
पण आपल्या ध्यानीमनी नसताना एखादा रोल आपसूक आपल्याकडे येतो आणि तो इतका म्हणजे पॉप्युलर होतो, यशस्वी होतो. त्यामुळे काय झालं, मी जेव्हा ही ऑफर झाली मला मालिका, तेव्हा माझ्या ऑलरेडी 3 मालिका चालू होत्या आणि त्या बऱ्यापैकी चालू होत्या आणि बऱ्यापैकी मी लीडच त्याच्यामध्ये करत होतो. त्यामुळे 2दा त्यांचा कॉल आला, तेव्हा मी पेडणेकर म्हणून आमचे जे प्रोडक्शन मॅनेजर होते त्यांचा फोन आला. मी त्यांना नकार दिला, मी मला शक्य नाही कारण डेट्स ॲडजस्ट होणार नाही. पण मग म्हणलं परत त्यांचा तिसऱ्यांदा आला, म्हणलं आपण जाऊन भेटलं ते पाहिजे किंवा. आणि मला अजूनही तो दिवस आणि ती जागा पण आठवते. मी असा जिना चढवत होतो ऑफिसचा आणि खलीलजी आमचं जे दिग्दर्शक आहेत खलील हिरेकर, ते उतरत होते. त्यांना घाई होती कारण त्यांची मिसेस वाट बघत होती आणि त्यांनी मला पाहिलं आणि म्हटलं सर मी पंकज, आपली त्या बोलणं झालं होतं. तर म्हणजे हां या या या. मग त्यांना खरं घाई होती पण त्यांना काय क्लिक झालं माहीत नाही. ते आतमध्ये आले आणि त्यानंतर ऑलमोस्ट 1 तास आमच्या गप्पा झाल्या आणि तेव्हा मला कळलं की रोहिणीताई फायनल झाल्या आहेत, कविता आहे. तसं बघितलं तर आम्ही एकमेकांबरोबर तसं काम नव्हतं केलं कोणीच. मग ऑड कॉम्बिनेशन होती सगळी खरं तर, की बाबा मी आणि कविता ऑलरेडी पॉप्युलर आहोत ॲज अ पेअर, असंही नव्हतं. पण म्हणलं तर बघूया कसं काय. पण ही नावं ऐकली म्हणलं चला, कारण डिरेक्टर म्हणून त्यांचं पहिलं मराठी प्रोजेक्ट होतं, प्रोड्युसर म्हणून नरेशजींचं पहिलं मोठं मराठी प्रोजेक्ट. पण त्यामुळे आम्ही जरा डायसी होतो सगळेच. पण मला वाटतं पहिल्या दिवसापासून जे सगळे क्लिक झाले आणि पहिल्या एपिसोडपासून जी ती क्लिक झाली मालिका, ती अवघ्यात 12 वर्ष. पण मला वाटतं दिग्दर्शक म्हणून आणि प्रोड्युसर म्हणून नरेशजी आणि खलीलजी यांना प्रचंड कॉन्फिडन्स होता याच्यावर. म्हणजे आमच्यापेक्षा जास्त त्यांचा कॉन्फिडन्स खूप होता की असं आपण करूया आणि ह्या पद्धतीने जाऊया, हे नक्की वर्क होईल. आणि ते खरंच झालं. म्हणजे ह्या मालिकेसाठी जेव्हा मला विचारलं होतं तर मी नाटकात काम करत होते, त्यामुळे मालिका कशी करू, कारण नाटकाचे प्रयोग आणि नाही होणार. तर एक अत्यंत शिस्तीचं प्रोडक्शन होतं की माझे इतके प्रयोग चालू असताना जेव्हा शूटिंग्स कसे करायचे तर ते म्हणाले तुम्ही मला नाटकाचे प्रयोग द्या, मी त्याच्याप्रमाणे करतो. आणि शूटिंगच्या तारखा इतक्या चोख असायच्या की त्यांचं हे बघून नाटकाचे प्रयोग व्हायचे. म्हणजे माझे सुधीर भट तेव्हा आमचे प्रोड्युसर होते, ते म्हणले असं प्रोडक्शन असेल ना 4 दिवस सारखं तर कलाकारांना नाटक आणि शूटिंग दोन्ही एकत्र करता येईल. कधीच क्लॅश झालं नाही. म्हणजे मी इतके नाटकाचे धोधो प्रयोग करत होते पण कधीही मला शूटिंगवाल्यांनी त्रास दिला नाही, कारण ते अत्यंत शिस्तीचे होते. म्हणजे मुळात हे सगळेच जण मान्य करतील की हे प्रोडक्शन भयंकर शिस्तीचं होतं आणि त्यामुळे ते इतके वर्ष सातत्याने करू शकलो. म्हणजे मी सारखं नेहमी म्हणते की येस ऑफकोर्स खलीलजींचं बेबी होतं, त्यांच्या मनात होतं की ही सिरियल कशी असावी, प्रत्येक कॅरेक्टर कसं दिसावं. नरेशजींचा त्यांना सपोर्ट होता पूर्णपणे. पण ह्या सगळ्याला जोड होती ना ती एक अत्यंत कडक शिस्तीची. ती शिस्त नसती तर 10 वर्ष 12 वर्ष सातत्यानं काहीही करणं शक्यच नाही. आणि तुम्हाला माहित आहे का की आम्ही ही सिरियल करत होतो, जसं ही प्रयोग करत होती, आम्ही साइड बाय साइड आमची कामं करत होतो. म्हणजे माझ्या तेलुगू फिल्म्स त्याच्यामध्ये झालेल्या होत्या, माझं गुजराती नाटक याच्यामध्ये झालेलं होतं. म्हणजे असं नव्हतं की आम्ही बाबा काम सोडून फक्त 4 दिवस करतोय, असं कोणाचं चालत नाही. काम सोडा, माझं लग्न आणि 2 मुलं पण झाली. म्हणजे मी तुला तेच म्हणते ना की त्या दृष्टीने ते प्रोडक्शन तुम्हाला इतक्या सगळ्या दृष्टीने मॅनेज करायचं की लग्न होतं, सुट्टी आहे, त्याच्यानंतर मी माझं बाळणपण, माझं पहिलं मूल, माझं दुसरं मूल, हे सगळं ते प्रोडक्शन मॅनेज करतात. आणि हिचं बाळणपण म्हणजे मला तो किस्सा म्हणजे ते सॉलिड आता ते शक्यच नाहीये, पण तेव्हा 100 एपिसोड त्यांनी कविताचे त्यांनी शूट करून ठेवलेले. बँकिंग त्यांनी 100 एपिसोड. म्हणजे मला अजूनही आठवतं की मी खलीलजी नरेशजी समोर आले, त्यांना सांगितलं सर मी प्रेग्नेंट आहे, मला आत्ताच कळलंय आणि मला असं वाटतं आता तुम्हाला सांगणं गरजेचं आहे, कारण त्याप्रमाणे तुम्ही रिप्लेसमेंट आणि रिप्लेसमेंटच बघणार. म्हणजे बँकिंग करणार हे मनातही आलं नव्हतं. पण त्यांनी ते पण 2 मिनिटं असे झाले, बरं ठीक आहे बघतो. आणि मग नंतर त्यांनी मला विचारलं असं आहे कविता, आम्ही असा विचार करतोय की आपण बँक करूया का तुझे एपिसोड्स, आम्ही लिहून घेतो, तू आम्हाला कोऑपरेट कर, तुला जरा काही दिवस उशिरापर्यंत काम करायला लागेल. मला मी तेच विचारत होतो, कारण उशिरापर्यंत तुला काम करायला लागेल, पण आपण हे बँक करूया. पण मी त्यांना म्हटलं की मला माहिती नाही ना, माझं पहिलं मूल आहे, मग नंतर बाळ झाल्यानंतर मी कसं, ते आपण सगळं करू, तुझी तयारी आहे का, तू थोडीशी तयारी दाखव, आम्ही तुला सपोर्ट करतो. आणि 100 एपिसोड्स बँक करून त्यांनी मला 3 महिने मॅटर्निटी लिव्ह वर पाठवलं होतं, सेंड ऑफ. कळलंच नाही की ती नाही, असं कळलंच नाही ते. हो, कारण कधी कधी असं होतं की ते
बाबा कुठेतरी गेले गेले गावाला. हा, तसं नाही पाहिजे. तसा मार्ग काढला नाही असं नव्हतं तसं नव्हतं मी Serial प्रॉपर मध्ये दिसत तिथे होती, रोज proper मध्ये तिचे अनुराधा सीन दिसत चालू होती. होते. म्हणजे हे अतिशय शिस्तबद्ध आमच्याकडे दोनदा असं झालंय. हिच्या बाबतीत झालं, हिचं लग्न झालं, हिची 2 बाळणपण झाली आणि तरी ती मालिकेत सतत दिसतही होती. माझी 2 नंबरची बायको मालिकेतली, हो. तिचं लग्न झालं मालिका चालू असताना, तर तिलाही मूल झालं, मुलगी झाली. हे मालिका चालू असतानाच मी झालं. तुम्हाला तेच म्हणते ना की आणि त्यांनी हे कॅरेक्टर production त्यांनी सगळं रिप्लेस करायचं. नाही त्यांनी केलं तरी पण म्हणजे हा. हे आहे तिला म्हणून त्यांनी replace केलं नाही. रिप्लेस केलं असं त्यांनी कधीच सो केलं आम्ही 10 वर्ष 12 वर्ष कामं करत राहिलो तर त्याच्या मागे आम्हाला प्रोडक्शन सातत्याने सांभाळून काय आहे प्रॉब्लेम, ओके हा सर तुम्हाला असं आहे का, बरं ठीक आहे आपण करूया त्यातनं ते मार्ग काढायचे. त्यांनी आम्हाला ही असं म्हणजे ते मार्ग काढतच गेले, त्यामुळे आम्ही करत राहिलो. कारण आम्हाला सुद्धा हा प्रश्न खूप जण विचारतात, इतकी वर्ष मालिका कशी केली. आणि त्यामुळे जेव्हा असं होतं की तुम्ही कंटाळत नाही त्या नाही. मालिकेला. नाही, हो. की तेच बाबा तेच करतोय आम्ही वेगळं पण करत होतो. वेगळं पण करत होतो. आम्हाला म्हणजे आता सांगायची गोष्ट अशी की आम्हाला जे पेमेंट मिळायचं त्याचे चेक्स मिळायचे. करेक्ट. आणि मला म्हणजे मी आठवतंय माझं एक रजिस्टर होतं, त्याच्यात चेक मिळालं की मी लगेच हे करून ठेवायची आणि किती दिवसाचं आहे ते पण हे करून ठेवायचे. आम्ही सरासरी 10 दिवसापेक्षा जास्त कधीही डेट्स दिल्या नाहीयेत कोणालाही. मालिकेचं शूटिंग 1 तारीख ते 14 तारीख, हा त्याच्यामध्ये मे महिन्याची सुट्टी, 1 महिना सुट्टी असायची आम्हाला, अख्खा मे महिना. आणि मे महिना आंबे द्यायचा आम्हाला. हा, 1 आंबे महिना आम्हाला अख्खा मिळायचं सुट्टी तर मे महिन्याची. मे हा, महिन्याची बरं सुट्टीमध्ये. इतकं वेळेचं प्रकार होता की 9:03 मला फोन आला, सर तुम्ही कुठे आहात. हा कारण मी सेटवर कॉल नव्हतो, टाइमला तुम्ही नाही त्याला तर लगेच phone मी त्यांना म्हटलं की मी गाडी पार्क करतोय. बर 3 मिनिटच मला Late उशीर झाला झाला होता. पण इतकं वेळेच्या बाबतीत ते अत्यंत पर्टिक्युलर आणि तितक्याच वेळेत ते चेक द्यायचे. ह्या महिन्यात शूटिंग केलेलं पुढल्या महिन्यात सगळं चेक, मग 3-3 महिने चॅनल आम्हाला देणार 20 पैसे. तारखेला चेक यायचा, हो दिवाळीला मिठाई द्यायची, हा उन्हाळ्याच्या सुट्टीत आंबे आंब्याची जायचे. पेटी असायची प्रत्येकाला, म्हणजे प्रत्येकाला. असा अनुभव कुठेही फक्त actor असं नाही, अख्ख्या युनिटला. अख्ख्या युनिटला आणि युनिटला काय मी सांगते ना, माझे ड्रायव्हर होते, कारण ड्रायव्हर सुद्धा ते अगदी आपलं युनिटचे मेंबर भाग म्हणून त्यांनाही एक पेटी जायची. म्हणजे कुठे थोडक्यात भेदभाव कुठेच नव्हता त्यांच्या. तुम्ही कलाकार, तुमचे जे कोणी फॅमिली मेंबर्स असतील ते एक्सटेंडेड फॅमिली सगळे. अगदीच. मग 12 वर्ष म्हणजे हा कालावधी मला वाटतं ते तसा कमीच म्हणायला लागेल, कारण एवढं भरभरून तुम्ही सांगताय. 12 नाही 13 आणि 12 वर्षांपेक्षा अधिक. आता हे काम करण्याविषयी पण ऑन द सेट आम्ही कधीही, मला आठवत नाही आम्ही वेगवेगळे आमचे जेवायला बसतो. कधीच नाही. आम्ही तो पायंडाच होता. सगळे डबे सगळे असायचं. आम्ही एकत्र हे तो मोठं डायनिंग टेबल असायचं आणि आम्ही व्यवस्थित डायनिंग टेबलवर सगळेजण जेवायला. मला अजूनही आठवत आहे, मला कारल्याची भाजी अजिबात आवडत नाही, पण मी फर्स्ट टाइम रोडीचं इतक्या सुंदर बनवतात, ते चिंच गुळ घालून तर एक वेगळ्या प्रकारची भाजी बनवतात. ती फर्स्ट टाइम मी टेस्ट केली त्यांच्या आणि मला ती मला पण एक आवडायची, त्यांनी नाही कळलं, बनवलेली. मला काय की रोहिणीताई सेटवरती आहेत. हा एक आपण म्हणतो ना की एक अनामिक भीती असते मनामध्ये, म्हणजे काय म्हणतात तो कमांडिंग रिस्पेक्ट अँड डिमांडिंग रिस्पेक्टच्या कॉन्सेप्टमध्ये रोहिणीताईंबाबत कमांडिंग रिस्पेक्ट ऑफकोर्स. तर रोहिणीताई सेटवरती आहेत, एक चालतं बोलतं विद्यापीठ आहे अभिनय. प्रश्नच नाही. त्या विद्यापीठाच्या सान्निध्यात आपण, त्या वटवृक्षाच्या सान्निध्यात आपण आहोत. आणि काय म्हणतात त्याला, एक खूप चांगलं असं म्हणतं की तुमच्यावरती संस्कार कोणी करत नसतं, ते होत असतं, तुम्हाला फक्त वेचत जायचं घ्यायचं असतं. असतं. हो रोहिणीताई चिडायच्या का कधी? कधीच नाही. नाही, असं त्यांचं हास्य पाहून बघा ना, ह्याच्यात किती गोड हसतात. तुला नाही, मी लेट मी सांग, मी रोहिणीताईंना पहिल्यांदा ह्या मालिकेच्या दरम्यानच भेटले आणि मला काय लक्षात आलं माहितीये की ह्या काय सुंदर हसतात, कारण त्या स्क्रीनवर फार हसत नाहीत, पण त्या हसताना इतक्या सुंदर दिसतात आणि ते प्रत्यक्ष दिसायच्या ना. स्क्रीनवर कायम त्यांना असे रोल्स येतात ना, तर मी नेहमी म्हणायचे तुम्हाला असे हसणारे रोल्स का नाही देत, किती सुंदर असतात. आणि त्यांची भीती कधीच वाटली नाही, कारण त्यांची पर्सनॅलिटीच तशी नाही. सो त्यांचं कायम तुम्हाला प्रेम वाटलं, तुम्हाला त्यांच्याबद्दल आदर वाटला, कारण खूप तू म्हणालास तसं विद्यापीठ की त्यांच्याकडनं काय काय आणि किती शिकावं. म्हणजे अभिनयाच्या बाबतीत तर आहेच, पण इव्हन पर्सनली मला वाटतं आम्ही इतके वर्ष जेव्हा एकत्र राहतो, पर्सनली सुद्धा सगळ्या गोष्टी खूप शिकले. ती खूप पॉझिटिव्हिटी घेऊन येते, म्हणजे इतकी खूपच positivity घेऊन वर्ष येते. कपाळावर एक अशी आठी कधीच घेऊन नाही, कधीच शी नाही. आज काय ट्रॅफिक लाग असं कधीच नाही.
आणि असं कधी झालं नाही. मला एक गोष्ट गाडी ही पण चालवतात सांगावी. मला अजून त्यांची आठवते ओपल ॲस्ट्रा ब्लू कलरची होती त्याच्या अशा मस्त चालवत आम्हाला एवढं बरं वाटायचं. इनफॅक्ट सांगू, आम्ही मागे एक एपिसोड करत होतो त्यावेळेस मला वाटतंय होणार सून मी या घरची, हा त्यावेळेस आठवणी सांगत होते आणि कोणीतरी सांगितलं की म्हणे आम्ही रोहिणी त्यांना सांगितलं तुम्ही आता गाडी चालवणं आता थांबवा की आता तुम्ही नाही मला काहीच वाटत नाही म्हणे. इतक्या बाकीच्या एपिसोड्स मध्ये सुद्धा तुमच्या गाडी चालवण्याचा विषय निघाला. प्राजक्ता काहीतरी सांगत नाही म्हणजे मी तर रोहिणीला अगदी लहान असल्यापासून ओळखते कारण चंद्रशाळेमध्ये होती त्याच्यामुळे ती सतत तिथे आविष्कारपासून तिला ओळखते वगैरे असं. त्यामुळे तिच्याकडनं ते मी तेव्हापासून शिकतच आलेली आहे खूप. आणि मी तिची मी पॉझिटिव्हिटी अशाने म्हणते कारण आमच्या त्या शूटिंगच्या ह्याच्या मी काही वर्षांनी जेवदे काका खूप आजारी होते पण एखाद्या तिच्या जागी कोण दुसऱ्याचा आर्टिस्ट असताना तर त्यांनी खूप हे केलं नाही माझ्या घरी प्रॉब्लेम्स आहेत असे तसे पण तिने त्याचा इफेक्ट कधीच आपल्या शूटिंगवरती होऊ दिलं नाही किंवा कधीच तिने जाणवलं नाही की जयदेव काका तिथे एवढे आजारी आहेत. म्हणजे एवढी ती पॉझिटिव्ह ऍक्च्युली हे प्रोड्युसर कडून पण यायला पाहिजे कारण तेव्हा मी एवढंच फक्त म्हटलं होतं मी जरा 9च्या ऐवजी मी 10 वाजता येईन आणि मला जरा 7 वाजता सोडा कारण सकाळी सगळं करून यायचं आणखीन गेल्यानंतर त्यांच्याबरोबर एक तासभर घालवायचा वगैरे ह्या ह्याच्यामध्ये मी त्यांना सांगितलं होतं की मला आणि ते प्रोड्युसर कडून सुद्धा झालं नाहीतर मग मला सोडायला. तुझ्या जागी कोण दुसरा जे आर्टिस्ट असतात त्यांनी खूप तरी नाटकं केली खूप आणि सतत मी सेटवरती येऊन सतत त्या गोष्टी केल्या तर कधीच त्या बाबतीत बोलायची नाही. डिसिप्लिनचं आणखीन एक खूप चांगलं उदाहरण असं आहे आमचे डायरेक्टर खलीलजी हेरेकर. असा मी डायरेक्टर बघितला की जो घरनं येतो तो डायरेक्ट सेटवर मॉनिटरच्या समोर बसतो. त्यांना मी कधीही मेकअप रूम मध्ये कधी टाइमपास रेंगाळताना तर सोडा 5 मिनिटं कधीही पाहिलेलं नाही. तो मॉनिटरच्या तिथेच बाजूला टेबलावर जेवतो स्वतः आणि तिथनच तो घरी जातो. इतकं कॉन्सन्ट्रेशन असलेला डायरेक्टर आणि सेट आणि मी घरी नाही. इनफॅक्ट ते इतके त्याच्यात इन्व्हॉल्व असायचे स्क्रीन प्ले आणि याच्यामध्ये. इनफॅक्ट मध्ये एकदा त्यांना बरं म्हणजे ही वॉज अनवेल बिकॉज ऑफ दॅट. मग ते इतके त्याच्यात घुसले होते की त्यांना त्यातून बाहेर तो त्यांचा परिणाम त्यांच्या शरीरावर आणि मानसिक. पण याच्यामध्ये सुद्धा त्यांची आपण म्हणतो ना स्टोरी टेलिंग हे फार छान करतात खलीलजी. कारण कुठलीही कॅरेक्टर समजा आमच्या बोलण्यामध्ये किंवा सीन्समध्ये एखाद्या कॅरेक्टरचं परत 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 असं आलं आता ही कॅरेक्टर येणार आहे का असं आम्ही म्हणायचो त्याला. आणि मग म्हणजे ती कॅरेक्टर एस्टॅब्लिश करून जवळजवळ महिनाभर एस्टॅब्लिश करायचे आणि मग ती कॅरेक्टर आणायचे. मालिका इंटरेस्टिंग होण्याचं एक अजून त्यामागे कारण असं होतं की त्याचा स्क्रीन प्ले जो होता एस्पेशली द फ्रीजिंग पॉइंट्स. मला अजूनही आठवत आहे पहिल्या एपिसोडचा जो शेवट आहे रवी देशमुख आणि आशालता यांच्याबद्दल खूप बोललं जातं. ते बोलतात माझ्याबद्दल आणि दरवाजाची बेल वाजते आणि दरवाजा उघडतो आणि मी आणि कविता लग्न करून घरी आलेलो आहे. तिथे फ्रीज पॉईंट आहे. म्हणजे इतकंही म्हणते की आता हा आपला बिझनेस पुढे हा चालवणार आणि हे आणि त्याच्याबद्दल बोललं जातं आणि हा अचानक एक मध्यमवर्गीय मुलीशी लग्न करून घरी येतो आणि बॉम्ब पडतो घरी आणि एकच हंगामा की अरे काय करून आला हा. तर हा स्पेशली म्हणजे पहिल्या एपिसोड पासून मालिका धरली ती त्यामुळे की प्रत्येक एपिसोडचा जो फ्रीजिंग पॉईंट होता ते खलीलजी रायटर्स बरोबर बसून डिसाईड करायचे की ह्या पॉईंटला कट होईल म्हणजे उद्या काय होणार याची क्युरिओसिटी राहणार, उत्सुकता लागून राहते की उद्या काय होणार आहे, काय घडणार आहे. त्यामुळे लोक म्हणत नाही हा उद्याचा एपिसोड बघायचा कारण ही फ्रीज पॉईंट आलाय. त्यामुळे अशा अनेक गोष्टी त्यांनी स्क्रिप्टमध्ये पेरल्या ज्याने करून तरी खूप इंटरेस्टिंग. आणि आणखीन एक सांगू का चॅनलचा इंटरफिअरन्स कधीही नव्हता. रायटर आणि डायरेक्टर आणि प्रोड्युसर म्हणजे आमच्याकडे बाहेर दिवाळी चाललेली असेल तर आमच्या घरामध्ये देशमुखांच्या घरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम चालू असतील पण दिवाळी बाहेर दिवाळी आहे म्हणून आमच्याकडे ही दिवाळी असायला पाहिजे दाखवा असं कधीच झालं नाही जे आता असतं. हो आणि त्यामुळे काटेकोर होते बऱ्याच गोष्टींमध्ये. आता म्हणजे समजा उल्लेख असेल स्क्रिप्टमध्ये की कोल्ड कॉफी आहे तर कोल्ड कॉफी असेल तर कोल्ड कॉफीच असणार त्याच्यामध्ये. मग त्यात रंगवलेलं पाणी नाही आहे कुठलं. किंवा माझ्या बोलण्यामध्ये एकदा खूप छान हा किस्सा आहे की ती दुधी हलवा केलेला असतो तिने काहीतरी आणि दुधी हलवा दाखवायचा होता. ते सहज शक्य होतं की नुसतं मेन्शन झालं असतं की बाबा दुधी हलवा आहे आणि पण थोडा वेळ थांबवलं गेलं अर्धा तास कारण तो मिळत नव्हता. आमचे पेडणेकर एका घरात गेले त्यांच्या ओळखीच्या त्या बाईला करायला सांगितला दुधी हलवा आणि ते घेऊन आले सेटवर
एवढी ऑथेंटिसिटी त्या स्क्रिप्टमध्ये त्यांनी दाखवली, त्यामुळे ह्या अनेक गोष्टी कारणीभूत होत्या. ते तुम्हाला माहिती का TRP 22 आतापर्यंत ऐकलाय तुम्ही? नाही 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 22 TRP पोहोचला होता. पण पंकज या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे तुमचं आता बॅकस्टेजला जी काय तुमची धमाल चालली होती त्याच्यात ना त्यांचं काय काय एक हळूहळू एक सांगत होते आणि त्यांनी ना मला त्यांचं नाव काहीतरी श्रीकांत देशमुख होतं पण त्यांना काहीतरी वेगळ्या नावाने बोललं जातो. काय 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 प्रकार होता तो? नाही मी अगदी पुसटचं ऐकलं ते, मला कधीच श्रीकांत नावाने बोलवलं गेलं नाही असं त्यांनी ती खंत बोलून टाकली. काय प्रकार होता? ह्या संपूर्ण 12 वर्षाच्या प्रवासामध्ये 3 लग्न झाली माझी. वा. आणि 4थं होऊ घातलं होतं. होऊ घातलं. आणि म्हणजे कधी कधी नशिबात असतं ते असंही होतं, प्रत्यक्षात नाहीतरी मालिकेत होतं. तर अंडरलाईन करण्यासारखं. तर पहिली जी बायको होती ती मला नेहमी श्रीकांत म्हणून हाक मारायची. श्रीकांत म्हणजे श्री पण नाही, स पण नाही, मधलंच काहीतरी. आणि त्यामुळं समाजामध्ये काही लोक मला तो बघ श्रीकांत झालाय, तो बघ श्रीकांत झालाय. विवेक ना असेच आम्हाला खूप सेटवर हसवायचे आणि आम्ही खूप हसायचो आणि मग आम्हाला ओरडा बसायचा खलीलजींचा. कारण ते म्हणायचे आता एवढी मंडळी आणि सगळे हसतायत तर ते खलीलजी कसे मॅनेज करणार शॉर्ट. ते ओरडायचे काय तू प्लीज हसू नका वगैरे. तर मग ह्यांनीच एक तोडगा काढला होता. हे काय म्हणाले आपल्याला हसू तर येतं आणि हसायचं तर नाहीये, मग आपण काय करायचं माहितीये का, आता समजा हे काहीतरी बोलले आणि मला हसू आलं, तुझ्याकडे बघायचं, तुझ्याकडे एवढं करायचं, डोळे बारीक करायचं, असं काय समजा पंकजकडे बघितलं बारीक केलं, राजे हसून घ्यायचं. हे आमचं हसणं होतं. हसू तर येते, मोठमोठ्याने हसतात. असं कसं हसू शकतो माणूस? एकदा तर असं झालं करायचो आम्ही, मागणं मोठं लाफ्टर आला तर ते असे त्यांना जेवढं मागे वळता आलं तेवढे ते वळले आणि म्हणले विवेक बोलो. तर मी मागेच बसवतो त्यांच्या, म्हणलं हो मी तुमच्या मागे. मला आठवतंय कल्प्रिट खरे तुम्ही होतो. हो, विवेक आम्हाला खूप हसवायचे. असे काहीतरी हवेलीचे सगळे सीन असतील तर म्हणजे फुल फॅमिलीचे कॉम्बिनेशन 4 ते 5 आमचे सीन्स व्हायचे. पण आमची बेडरूमला आले की आम्ही 18-18, 20-20 आम्ही सीन्स करायचो. एवढे आम्ही वातावरण इतकं गंभीर एक तर मुळामध्ये टायटल 4 दिवस सासूचे तिथेच मुळात, म्हणून मी म्हणलं माझी जी अवस्था झाली ते सगळं त्याच्यात. आणि यांनी जे सांगितले 3 लग्न 4 लग्न, मोठे सीन आपण झालंच की माझी 3 लग्न झाली. 3 लग्न म्हणजे काय, रिप्लेसमेंट झाले ना ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. त्यामुळे तसं झाले हिचे माझे. मी म्हणते ना 4 दिवस सासूच्या वेळेस सोशल मीडिया नव्हता. अशोक साठे गेले म्हणून ते दुसरे झाले. तिथं सुद्धा अशोक साठे गेल्यानंतर सुद्धा 2 महिने ते दिसत होते स्क्रीनवर. इतकं. पण मला वाटतं रोहिणीला तुम्ही मगाशी बोलता होता की सुधीर काकांना काहीतरी सुधीर जोशींना त्यांचा हे आम्ही ऐकलं होतं. मी पण ऐकलं होतं. आधी सुधीर जोशींना विचारलेलं होतं यांनी, आणि सुधीर रोहिणी आहे ना माझं काय काम आहे तिथे असं म्हणून म्हटलं. पण खरं आता नाव ऐकून दैनंदिन मालिका म्हणजे बायकांसाठी असं एक आपण नेहमीच म्हणतो की आरोप आहेच की बायकांची मालिका. मी खूप भाग्यवान समजेन, कारण माझ्या कॅरेक्टरला अनेक शेड्स मला खूप करायला मिळाल्या याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला विश्वास बसणार नाही, म्हणजे त्याचा मेंटल इम्बॅलन्स होतो एका काही काळापूर्वी. तो हिरो तर आहेच, तो गायक आहे, तो संगीतकार आहे. इनफॅक्ट तो पण एक खूप महत्त्वाचा मुद्दा होता संगीत ह्या मालिकेचं. आम्ही 13-14 गाणी शूट केली, फिल्म शॉट, अक्षरशः सिनेमाची गाणी असल्यासारखी आम्ही ती, आणि छान म्हणजे अप्रतिम गाणी सगळी. मला वाटतं होळीचा पण गाण्याचा विषय खूप छान गाणं होतं ते. नाही गाण्याचा विषय निघाला आहे तर अर्थात आता हट्ट म्हणा काय जे काय असेल ते 4 ओळी 4 दिवस सासूचे 4 ओळी गाऊन दाखवलं तर फार बरं. टायटल सॉन्ग शीर्षक जे मग असं व्हायचं, बरेच लोक म्हणायचे की 8 वाजता रात्री गावागावांमध्ये शुकशुकाट असून फक्त एकच टायटल सॉन्ग ऐकू यायचं 4 दिवस सासू. मग एवढं त्या माझं नेहमीच म्हणलं असं की अनेक मालिका पॉप्युलर असतात पण क्रेज ह्या मालिकेचं क्रेज होतं.
मी इतके लोक त्या मागे दुकानं बंद करून घरं शांत ठेवून असे ते ऐकायचं. 4 ओळी तर ऐकू. हां. 4 पावलांवर तेवावर अडखळताना मजला सावर. 4 पावलांवर तेवावर अडखळताना मजला सावर. फडफडत्या जखमी पदरावर थेंब थेंब आसूचे. 4 दिवस सासूचे. 4 दिवस सासूचे. 4 दिवस सासूचे. 4 दिवस सासूचे. वा वा वा. बघ, आणि तू म्हणतोस की महिलांची मालिका महिला प्रधान आहे, तर तुला गायला सुद्धा बिचाऱ्याने सगळे अप्रिशिएट करत होत्या. माझं खूप छान कॅरेक्टर होतं. मुळात मी हे सिरियल ॲक्सेप्ट करण्याचं पण एक मागे कारण मोठं हे होतं की ते जी व्यक्तिरेखा होती ती तो गायक होता, संगीतकार होता, आणि गाणं हे माझं खूप वीक पॉईंट आहे. म्युझिक आहे ओव्हरऑल, त्यामुळे खूप मनाशी आणि माझ्याशी अतिशय जवळची गोष्ट कॅरेक्टर आहे. वेल, आता आपण खरं तर उत्तरार्धाकडे या गप्पांच्या या ओघाकडे आलो आणि या ओघात प्रत्येकाला ना एखादी मालिका, एखादी कलाकृती ही वैयक्तिक आयुष्यात, व्यावसायिक आयुष्यात वेगवेगळे आपण सगळ्या परिस्थिती बघत असतो आणि काहीतरी शिकवून जाते. तर 4 दिवस सासूचे या मालिकेच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुम्हाला इंडिव्हिज्युअली टेकअवे काय आहे? मला असं वाटतं, मी पहिला बोलते, मला वाटतं की 4 दिवस सासूचे मला एक शिकवलं की कन्व्हिक्शननी तुम्ही काही करा ते क्लिक होतं. कन्व्हिक्शन लागतं. म्हणजे मी उगीच खोटं म्हणणार नाही की आम्ही डेली सोपमध्ये खूप काहीतरी सॉलिड काहीतरी क्रिएट करत असतो, भयंकर. आम्ही अशा प्रेक्षकांना एंटरटेन करत असतो जे आत्ता जस्ट घरी आलेत, त्यांनी टी व्ही लावले आणि ते बाकीची कामं करतायत. ते तिकीट काढून तुम्हाला बघायला बसलेले नाही आहेत. त्यांच्याकडे तुमच्याकडे त्यांचं पूर्ण अटेन्शन नाही आहे. ते बाय द वे बघतायत आणि आम्हाला त्यांना एंटरटेन करायचं आहे सातत्याने. आम्ही कलाकार आहोत, आम्ही नाटकातनं कामं करतो, बाकी सगळीकडे कामं करतो, पण आम्हाला आमचं काम तेवढ्याच कन्व्हिक्शननी आणि तितक्याच प्रामाणिकपणे करायचं आहे. त्यामुळे मला ह्या मालिकेने एक शिकवलं की सीन काही असो, आपल्याला आपलं काम प्रामाणिकपणे करायचं आहे. आणि ते केलं की आपण कुठेही असलो तरी आपण क्लिक होतो. मी हेच म्हणेन, ह्याच्याच पुढे जाऊन ॲक्च्युली म्हणेन, बऱ्याच वेळेला असं व्हायचं की आम्हाला पटायचं नाही. जे काय लिहिलेलं आहे ते हे बरोबर नाही वाटत आहे, हे बरोबर नाही वाटत आहे. मग आम्ही आमच्याच दृष्टीने हे असं करायचं का, हे असं करायचं का, असं आम्ही करायचो. पण एका पॉईंटला कधीतरी असं व्हायचं की नाही, हे नरेशजींनी हे लिहिलेलं आहे, म्हणजे खलीलजींनी लिहिलेलं आहे की हे चेंजेस केलेले ते खलीलजींनी. म्हटलं खलीलजींनी लिहिलेलं म्हणजे त्यांनी हे वाचलेलं आहे, म्हणजे त्यांना हेच पाहिजे असणार. मग आपण असं करूयात का, मग आपण खलीलजींच्याकडे जाऊया. मग आम्ही जायचो. खलीलजी पटत नाहीये हो वगैरे असं म्हणून आम्ही जायचो. मग खलीलजी आम्हाला पटवून द्यायचे की हेच कसं बरोबर आहे ते. आणि ते त्यांचं जे कन्व्हिक्शन होतं ना, तर मग आम्ही समजा आम्ही दोघी जणी गेलो, मग एकदा खलीलजींना हे केलं, आम्हाला पटत नाहीये तरी सुद्धा एकमेकांच्याकडे पाहायचं, करायचं, ओके चला. पण म्हणजे वी फॉलोड हिज कन्व्हिक्शन. कळलं का? सो आमच्या मनात प्रश्न नव्हते का, आम्ही रिडिक्युलस गोष्टी केल्या नाहीत का? तर येस, वेन वी लुक बॅक आय नो की आम्ही खूप डेली सोपमध्ये आम्ही अनेक, नुसतं त्या 4 दिवसमध्येच नाही, अनेक डेली सोप्समध्ये आम्ही रिडिक्युलस गोष्टी करत असतो. म्हणजे जसं प्रेक्षकांना वाटतं हे काय करतायत, काहीही दाखवतायत, तसं आम्हालाही वाटत असतं काय करतो आम्ही, काहीही करतोय, काहीही दाखवतायत हे म्हणायला. आमची जी ह्याची पहिली बायको होती तुझी, मला निशा श्वेता शिंदे, हा नाही, आधी होती मैथिली जावकर होती. तिचं लग्न मोडतं, तिचा अपघात होतो, ती म्हणजे ती अपघात होतो, तिचं प्रेत काही मिळत नाही, पण तरी सुद्धा ती परत येते, तेव्हा ती शिंदे असते. म्हणजे कुठे मैथिली जावकर आणि शिंदे,
सो अशा अनेक असं ridiculous सुद्धा त्याच्यामध्ये होतंय. या मालिकेत काम करण्यामुळे एक शिकायला मिळालं असं म्हणू शकतो किंवा शिकावं लागलं असंही म्हणू शकतो. ते हे की यू आर अ प्रोफेशनल ॲक्टर, Yeah. तू व्यावसायिक नट आहेस, तर तू जे काम स्वीकारलंयस, तर ते स्वीकारल्यानंतर तू काम करायला गेलास हो की तुझ्याकडनं त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या मग त्या सगळ्या तू पूर्ण केल्या पाहिजेस. बरोबर, तू तुझे शंका विचारू शकतोस, करेक्ट. पण तुला समाधानकारक उत्तरं मिळतील असं नाही. हा, हां, आम्हाला काय ना, आम्हाला प्रश्न विचारायची खूप सवय आमच्या शिक्षकांनी लावली, ज्यांच्याकडे आम्ही शिकलो की माणसाला प्रश्न पडले पाहिजे. तर तू ते प्रश्न विचार, पण समाधानकारक उत्तर नाही मिळाले तरी मग जे तुझ्या हातात मिळालं आहे त्याचं काम कर, त्यांना आवडेल असं काम कर. बरोबर. हां, आणि तू घरी निघून ये. आणि पुढं हेही शिकलो की स्टुडिओतनं बाहेर पाय ठेवल्यानंतर आज आपण काय केलं ते विसरून जायचं. बरोबर. जसं कुठलाही सर्जन हो. हेच करतो, ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आला की तो पेशंट ते ऑपरेशन विसरतो, नाहीतर तो दुसऱ्या पेशंटला ट्रीट नाही करू शकत. करेक्ट करेक्ट. तसं आपण म्हणतो ना. हे जे मी शिकलो ते मला ह्या मालिकेने शिकवलं. आज एक चूक कबूल करावीशी वाटते मला की त्यांनी मला एकदा सोनेरी रंगाचे कपडे दिले घालायला आणि कॉस्ट्युम्स कोण करत होते तर खलीलजी आणि नरेशजी प्रोड्युसर, खलील डायरेक्टर, यांच्या दोघांच्याही बायका कॉस्ट्युम्स करत होत्या. हां, म्हणजे फॅमिली इन्व्हॉल्व होती. आणि सोनेरी कपडे दिले घालायला, तर मी त्याला म्हटलं की आता हा पुढे जाऊन ऑर्केस्ट्रात गाणार आहे का. आणि मला असं ते त्यांनी मग त्या दोघी जणी आल्या, मला भेटल्या, तर मी त्यांना विचारलं की असं काही असेल तर तेही करायला मी तयार आहे, पण मला धाकटा भाऊ गिटार घेऊन वाजत होता, मधला भाऊ कारण नसताना इन्स्पेक्टर आहे, कारण देशमुख इंडस्ट्रीज आहे आणि त्यांचा मधला मुलगा इन्स्पेक्टर आहे. हा, तर बरं, देशमुखाच्या आडनावाच्या शेवटी नी पण लागलेला नाहीये इंडस्ट्रियलिस्ट असायला. हा, तर त्या मला पटवू शकल्या नाहीत, पण त्यांनी हे मान्य केलं की आम्ही तुम्हाला दुसरे कपडे देतो. पण आज असं वाटतं मी ते सोनेरी कपडे घालायला हवे होते, कारण का ते त्याने निवडलेले होते. त्याच्या पुढे त्यांची काहीतरी डेव्हलपमेंट असणार होती कदाचित. हा, जसं त्या मालिकेमध्ये मी इतका सूट घातलाय, म्हणजे आलो की पहिला सूट घालायचा, बेडरूम मध्ये सुद्धा सूट होता. आता असं वाटतं की त्यामुळे 3 लग्न झाली की काय, सूट घातलं तरी आता. तुझं सूट घालणं तसं हे नाही, कारण इथे छान व्यवस्थित तयार होऊन बायका झोपतात वगैरे. सो मग आम्ही आंबाडे घालून झोपत नाही का, काठापदराच्या साड्या नेसून, काठापदराच्या साड्या, फुल ज्वेलरी घालून मला असं झोपतात वाटतं की ह्या मालिकेने आम्हाला बहुतेक सगळ्यांनाच पडले एक शिकवली ती शिस्त, जी खूप, म्हणजे आम्ही आधीही खूप कामं केले आहेत, सगळं झालं, मी वेळेवरती तेव्हाही सेटवरती जायचो, कधीच लेट वगैरे नाही केला, पण एक शिस्त जी आहे ना ती इथे आम्हाला आम्ही शिकलो. तेव्हा मोबाईल्स होत्या, पूर्वी आधी मोबाईल्स होते, पण मोबाईल स्विच ऑफ करणं, सायलेंट करणं हे आम्हाला ह्या सिरियलनी शिकवलं. कारण मला आठवतंय आम्ही मोबाईल, समजा एखाद्याचा मोबाईल वाजला तर कुणाचा वाजलाय त्यांनी सगळ्यांना कोको कोला किंवा हे वाजायचं. त्याच्यानंतर 2 सीनच्या मध्ये आमचा वेळ कधीच फुकट जायचा नाही, कारण आमचे कॉस्ट्युम दादा, जे अर्जुन दादा जे होते, ते सगळ्यांचे कपडे त्यांच्या रूम मध्ये व्यवस्थित लावलेले असायचे, म्हणजे आमचा तिथेही वेळ जायचा नाही. पण ह्या शिस्तीचा जी आहे ना सवय, ती बाकीच्या मालिकांचा आपण आम्ही शूट करतो तेव्हा त्याचा खूप त्रास होतो. म्हणजे असं वाटतं की हे लोक हे का नाही फॉलो करत, म्हणजे वेस्ट ऑफ टाइम वाटतं, बेशिस्तपणा वाटतो की काय एवढा वेळ, 12 तास काम करून का वेळ कमी पडतो. बऱ्याच वेळेला आम्ही कॉस्ट्युम करता बसून राहिलोय रूम मध्ये वगैरे, असं कधी त्यांनी तेव्हा ते अर्जुन एकटे सगळं हँडल करायचे. बरं, आणि मजा म्हणजे जेव्हा सीन समजवला जायचा तेव्हा कॅमेरामन पण तो ऐकायचे काय चाललंय ते, इव्हन आमचे अर्जुन दादा, कॉस्ट्युम दादा सुद्धा ऐकायचे की काय
आहे सीनवर म्हणजे एवढे सगळे तिथे सिन्सिअर होते. करेक्ट. मग ह्या सगळ्याचा ना आता बाहेर कुठे त्रास पण होतो आम्हाला की असं का नाही. मुळात असं म्हणतात ना की स्टेज हे नटाचं माध्यम आहे. एकदा नट स्टेजवर गेला की तो तिथला राजा आहे. तो काही बोलत कोणी थांबू शकत नाही त्याला. पण मालिका किंवा सिनेमा हे डिरेक्टरचं मीडियम आहे. तो तुम्हाला कट करू शकतो. हे तू चुकीचं बोललायस किंवा हे चुकीचं एक्सप्रेशन दिलंयस. त्यामुळे खलीलजी आणि नरेशजींचं जे कन्व्हिक्शन होतं त्या कन्व्हिक्शनने काम करणं ॲज अन ॲक्टर. मग तुम्हाला एखादी गोष्ट मगाशी म्हणला तसं पटत नसेल तर ते रिझॉल्व्ह करून पुढे जाणं. हा जो कन्व्हिक्शनचा भाग आहे डिरेक्टरचा आणि तो त्या माध्यमातून तुमचा. कारण लोकांना तुम्हाला शेवटी कन्व्हिन्स करायचं आहे की हे कॅरेक्टर असं का वागलं किंवा असं का वागतोय. आणि नरेशजी सुद्धा रोज न चुकता सेटवरती यायचे. त्याच्यामुळे तो पण एक धाक होता. पहिला जो रोज यायचा रोज त्यांच्या ठरलेल्या वेळेला शेवटपर्यंत ते असायचे. म्हणजे तो एक सेटवरती धाक होता. आणि हा जसं म्हणजे डिरेक्शनच्या आणि म्हटलं तर मला खलीलजींची एक गोष्ट सांगायला खरंच आवडेल की ते ना प्रत्येक सीनमध्ये खूप इन्व्हॉल्व्ह व्हायचे. इतके इन्व्हॉल्व्ह व्हायचे की आमचा एक सीन अशी ते बऱ्याच वेळेला ते रडलेत बिडलेत. पण आमचा एक जसं आम्ही मगाशी बोलत होतो सीन होता की माझं बाळ गेलेलं असतं. मग मी घरी येते आणि मग मी सगळे असे उभे असतो. हे सगळे लाईनीने उभे असतात ही मला घेऊन येते. आणि सांगितलेलं असं खलीलजीने की कोणाच्याही समोर जाऊन तू रडत नाहीस. शेवटी कविता एकटी लास्ट असते तू तिच्या गळ्यात जाऊन रडतेस. मला असं खूप असं येत होतं की भरून येतं. नंतर मी आम्ही दोघे मिठ्या मारून रडलो वगैरे. पण तिथेच मॉनिटरवरती बसून खलीलजी सुद्धा ढसाढसा रडत होते. आणि सुद्धा आणि एखादा सीन चांगला झाल्यानंतर सुद्धा टाळ्या वाजवणं टाळ्या वाजवणं अप्रिसिएशन. टाळ्या वाजवणं फक्त या मालिके सेटवरच मी अनुभवलंय. आणि एक चांगल्या प्रकारे अशासाठी अनुभवलं की मला रडायचं होतं आईची आठवण काढून. माझी बायको खूप वाईट असते आणि आता मला ते सहन होत नाही म्हणून मी आई म्हणून भर हॉलमध्ये रडतो. त्यापूर्वी मी कधीही अभिनय करताना रडलेलो वगैरे नव्हतो. आणि आता हा प्रसंग आला माझ्यावर रडायचं तर काय करायचं. 3 कॅमेरे लागले होते. तर शेवटी मी खरंच माझ्या आईची आठवण काढली आणि म्हणलं तर बघ बाबा जमतंय का मला. जमलं तर आज आहे मी इथं. नाही जमलं तर घरी पाठवतात मला. असं म्हणून ॲक्शन म्हणल्यानंतर मी हंबरडा फोडला. आणि खरंच मला रडू आलं आणि मी ढसा 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 रडलो. आणि नंतर टाळ्या वाजल्या. शॉर्टकट झाल्यानंतर मी पहिल्यांदा रडताना थांबताना आपण रडलो लोक टाळ्या काय वाजवतात. पण नंतर मला कळलं की तो शॉट ओके होता. आणि खलीलजी डोळे पुसत पुसत उठले आणि म्हणले वा विवेकजी. मी आईची आठवण काढली. म्हणलं वा सुटलो. अप्रिसिएशन मात्र नक्की होतं. डेफिनेटली होतं. पण आणि मोठे मोठे सीन्स आम्ही केलेले म्हणजे आणि त्या ट्रॉलीवरती एक ट्रॉली लावायचे ते. आणि मग एकाने यायचं मग ते कॅप्चर करायचे क्लोज मध्ये. मग तो कॅमेरा मागे जायचा. मग 2 शॉट व्हायचा त्याचा. मग परत यायचा आणि मग परत तिसऱ्या कोणाचा प्रत्येक वेळेला. आणि मोठे मोठे सीन्स आम्ही असे केलेले आहेत. त्याचं गंमत काय होती तुम्हाला ॲज अ प्रेक्षक म्हणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. प्रेक्षक ब्रेक बंपरला पण चॅनल चेंज नाही करायचं. खूप मोठं यश होतं त्या मालिकेचं. मी जनरली काय होतं ब्रेक आला की आपण लगेच दुसरीकडे बघतो. मुळातच ती मालिकाच इतकी आश्वासक होती की आणि ते सांगितलं ना की फ्रीजिंग पॉईंट की आता पुढे काय होणार या उत्सुकतेने. वेल खरं तर तुमच्या या गप्पांमधनं खूप काही ऐकण्यासारखं अनुभव घेण्यासारखं आहे. आणि धमाल म्हणजे तुम्ही आता सेटवरती जेवढे सिरियस दिसत होतं तेवढे काही तुम्ही नाही आहात याची खात्री पटलेली आहे. वेल आपण ना काही प्रेक्षकांच्या कमेंट्स आयडेंटिफाय केल्यात. आणि कविताताई मला ते एक म्हणजे त्या कमेंट्सच्याच माध्यमातून मला ते तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेलच. पण त्यातनं मला अजून एक अशी प्रतिक्रिया हवी की आजच्या काळामध्ये जर ही 4 दिवस सासूचे सिरियल चालू असती तर मीम्सचा कितपत पाऊस पडला असता. खूप खूप. म्हणजे मी तुला तेच म्हणते ना आम्हालाही कळत असतं रे आम्ही काय करतो ते. प्रश्नच येत नाही. म्हणजे जे प्रेक्षकांना वाटतं ते आम्हाला कलाकारांना वाटत नसेल का. पण ते आमचं काम आहे. आम्ही ते करतोय आणि आम्ही ते करत असतो. आज जर सोशल मीडिया असते मला असं वाटतं आम्ही इतके ट्रोल झालो असतो. पण त्याचा पार्ट ऑफ लाऊड पण होते. लाऊड ऍक्टिंग लोक इन्व्हॉल्व व्हायचे. आशाला त्या देशमुखांचं आता वय काय मालिका संपताना असा एक प्रश्न होता. नाही म्हणूनच म्हणलं की त्या ज्या प्रतिक्रिया आल्यात त्या इतक्या भन्नाट आहेत
हो असणार. तर आता मी एक काम करतो, मी आता हे तुमच्याकडे एक एक पाठवतो, Yes. तुम्ही त्या वाचायचे आणि ते वाचून रिॲक्शन द्यायची. रॉबिन हुड पार्कर यांनी लिहिलेलं आहे, एनीबडी हिअर इन 2000 तेव्हा तर दुसऱ्यांच्या घरी बघायला जायचो, आता शेजारी कोण राहतं हे पण माहित नाही. खरंच आहे, तो काळ तसा होता. तो काळ खरंच तसा होता समाजाचं की खरं दर्शन आहे, समाजात काय चाललंय म्हणजे बाजूला काय चाललंय हे माहिती असायचं, पण आता खरंच म्हणजे काहीच माहिती नसते की काय चाललंय वगैरे ते. आणि 4 दिवस सासूचे बघायला खरंच म्हणजे कोणी चुकवायचं नाही आणि शेजारी खरंच जायचे, पण आता तसं नाही होत. आणि आता काय मोबाईलवरती सुद्धा दिसतात मालिका, त्याच्यामुळे दुसऱ्यांच्या घरी पण जायची गरज नाही पडत. पुढे सो आता हे काय करायचं, स्क्रोल करायचं. अच्छा, ही मालिका चालू होती तेव्हा मी 6 वर्षांची होते आणि हे टायटल सॉन्ग लागलं की सगळे शेजारी काकांकडे जायचो टीव्ही बघायला. मला हे खूप जण सांगतात, तुमची मालिका मी लहानपणापासून बघत होतो. हो यार, आपण किती मोठे झालो यार आमच्या लहानपणी. मग मी पण म्हणायचे, अच्छा माझ्या लहानपणीची मालिका वाटते असं म्हणायचो. कारण खरंच आहे, म्हणजे इतक्या वर्षांपूर्वीची ती मालिका आहे आणि खूप जण मला येऊन सांगतात की हो आम्ही लहानपणी बघायचो. आणि आजही म्हणजे त्याच्या आता मगाशी विवेक म्हणाल तसे आम्ही ह्या मालिकेतलं काम करायचो आणि त्याच्यानंतर आम्ही विसरून जायचो. म्हणजे आम्ही ते घेऊन जगलो नाही की आम्ही किती सॉलिड मालिका करतो, आम्ही ते काम केलं आणि ते विसरलो आणि आम्ही आमची पुढची कामं करत राहिलो. पण इतकी कामं केल्यानंतर सुद्धा आजही मला लोक जेव्हा तुम्ही अनुराधा ना, अगदी कालचा किस्सा सांगते. काल फ्यूल पंपवर मी थांबले होते, गाडीत फ्यूलचा भरत होता आणि तो माणूस, मॅडम तुम्ही अनुराधा ना, हे अनुराधाच म्हणतात मला. हे मला कौतुक वाटतं आणि हे ह्या मालिकेचं यश आहे. हे लेखकाने दिग्दर्शकाने तयार केलेल्या कॅरेक्टरचं यश आहे. नाही, मला एक पण सांगायला आवडेल, आता कसं टायटल सॉन्ग तेव्हा वाजायची अख्खी आता टायटल सॉन्ग आणि त्या टायटल सॉन्ग बरोबर आर्टिस्टची नावं त्याच्यामुळे कॅरेक्टरच्या नावाने तर ओळखायचे, पण ते कॅरेक्टर कोण प्ले करते हेही सगळ्यांना माहिती असते. मी प्राजक्ता दिघे नंदिनी करते हे माहिती असेल. नाही, कारण आता तुम्ही काम करत असाल तर आई आजी समजा एवढंच समजा म्हटलं तर आई आजी पण त्या कोण होत्या ते माहित नसतं. यु नो, तुमची कॅरेक्टर. आणि ऍक्च्युली असं सांगायला पण हरकत नाही की चॅनलला सुद्धा तुम्ही आई आजी म्हणूनच पाहिजे. बरोबर, त्यांना रोहिणी अटंगडी नसते. कॅरेक्टर म्हणजे तो फरक होता. आणि त्या म्हणजे आता एक परवाच्याच दिवशी आपलं टायटल सॉन्ग मी पाहिलं परत, त्याच्यामध्ये रेग्युलर सगळ्यांची नावं टायटल सॉन्गला, ते टायटल सॉन्ग पूर्ण वाजायचं आणि जर नावं पण होती सगळ्यांची. आणि हे आता होत नाहीये. नाही, मी पर्सनलाइज म्हणजे कारण मी माझ्या आजीला म्हणजे आईच्या आईला आई आजीच म्हणायचो, कारण ती आईची आई म्हणून ती आई आजी. आणि मला आई म्हणाली तू आई आजी म्हणतोस नाही बाई इथे, कारण त्यावेळेस आम्ही खूप काय लहान होतो, ते रिलेट करावं म्हणून बरोबर आहे. पण कलाकारांसाठी मला वाटतं कलाकारांना तुमची नावं बघणं हे फार मोठी गोष्ट होती. अरे त्या सिरियल मधली ती कोण रे वगैरे, तिचं नाव काय असं आम्हाला पण विचारायला लागतं. नाही पण विच इज रॉंग. आता सांगितलं ना की इतक्या वर्षानंतर अनुराधा तुम्हीच ही ओळखच निर्माण करून दिली. पण ते अनुराधा कोण, कविता लाड हेही माहिती असतं, त्याच्या बरोबरीने जे आता माहिती नसतं, म्हणजे ते खूप चुकीचं आहे. आता पण किती खरे छान छान टायटल सॉंग्स येतात, पण ते कुठे स्क्रोल होतात नाही, डायरेक्ट म्हणजे सीन चालू होतो वरती ते बॅकग्राऊंड व्हायला पाहिजे. एक लाईन असते, त्याला किती वेळ जातो आणि एपिसोड चालू होतो. नाहीतर आभाळ माया वादळवाट यांची आपल्याला कळलीच नसते. सुंदर टायटल. अजरामर अशी टायटल सॉंग्स होऊन गेलेत मराठीमध्ये. मी माझी पहिली मालिका गोट्या, त्याचं तर इतकं अफलातून टायटल सॉंग होतं, बीजा अंकुरे अंकुरे, इतकी सुंदर होतं. थोडंसं कुठेतरी बदलायला पाहिजे, परत ते व्हायला पाहिजे, तो ट्रेंड परत यायला पाहिजे असं वाटतं. बऱ्याच जणांनी आणि आम्ही तो काळ जगलोय ना, त्याच्यामुळे असं वाटतं की खूप जास्त पर्सनल आहे. आता पुढचा माझ्या आईला खूप आवडत होती ही मालिका. मी त्यावेळेस 7 वर्षाचा होतो. आता माझी आई या जगात नाहीये. मिस यू मॉम. काय योग्य व्यक्तीला ती कमेंट आली आहे. नाही, असं हे होतंच. म्हणजे मला सुद्धा अजून भेटल्यानंतर बरेच वेळेला आई आजी तर असतंच, पण आशालताबाई ना असं 4 दिवस सासूचे माझी आजी खूप पाहायची. माझी आजी पाहायची, त्यांनी नसेल पाहिली कदाचित,
पण माझी आजी पाहायची खूप. आणि म्हणजे एक छोटीशी आठवण सांगायची म्हटलं तर शंकर वैद्य आणि सरोजिनी वैद्यांनी एकदा मला ह्या मालिकेविषयी कॉमेंट केली होती की रोहिणी चांगलं काम करतेस ग तू, दिलेल्या चौकटीत चांगलं काम करतेस. म्हणजे आणि सरोजिनी वैद्यांच्याकडून ही कमेंट मला ऐकायला म्हटलं तुम्ही पाहता ती? हो पाहते. दिलेल्या चौकटीत छान करतेस तू. आपण मगाशी म्हणत होतो ना, करेक्ट, जे कन्व्हिक्शननी आम्ही जे करत होतो ते तिथपर्यंत सुद्धा पोहोचलं. म्हणजे सरोजिनी वैद्यांच्या सारख्या मोठ्या कवयित्रींनी हे म्हणावं हे फार मोठं हे होतं. आता त्या नाही आहेत अर्थात, पण हे होतच. येस. आणि आणखी ह्याला मला आणखी एक सांगायचे म्हणजे माझा मुलगा त्यावेळेस मेयो कॉलेजला 4 वर्ष होता. तो 7वीत तिकडं गेला आणि 11वीमध्ये तो परत आला. 11वी इकडं केली त्यांनी. तर त्यावेळेस तो आला वगैरे, आणखीन TV लागला, तुझी अजून चालू आहे ही? अजून चालू आहे म्हटलं. हो बाबा अजून चालू आहे मालिका. फॅमिली झाली होती ना ती, म्हणजे बॉन्डिंग खूप झालं. रुचिता मराठे यांनी ही कमेंट लिहिली आहे. बालपण, आजोळ, आजी, बाबा, आई, अगदी सगळं कसं डोळ्यासमोरून गेलं. खूप छान दिवस होते ते. वा, खूप छान कमेंट आहे. इनफॅक्ट मला एक आठवण सांगावीशी वाटते. आम्हाला तुम्हाला माहिती नसेल, प्रोडक्शननी पहिल्यांदा ही अशी प्रश्न मंजुषा सुरू केली होती आमच्याकडे. आम्ही काय करायचो, प्रत्येक एपिसोडच्या शेवटी एक प्रश्न विचारायचो आणि जो योग्य उत्तर देईल त्याला फक्त बक्षीस नव्हतं, त्याला सेटवर बोलवायचं, त्याला इंटरॅक्शन व्हायचं सगळ्या कलाकारांबरोबर आणि त्यांना दाखवायचं प्रॉपर शूट करून की हे जिंकलेले आहेत आणि त्यांचं मनोगत. तर अशा खूप व्यक्ती आमच्या सेटवर आल्या, त्या आमच्यात मिसळल्या, त्यांची काही आठवणी बरोबर आमच्या बरोबर जेवले सगळे. आणि एक मला खूप आठवण सांगावीशी वाटते की कुठलं नाशिक का कुठल्या तरी गावातलं हे होतं आणि त्या गावात लाईट्स जात होते सारखे. म्हणून ते जे गृहस्थ होते त्यांनी त्यांच्या मुलीला फोन केला की अगं तुझ्याकडे सिरियल चालू असेल 4 दिवस असू दे, जरा आवाज मोठा कर कारण लाईट गेले आहेत, मला फक्त ऐकू दे ती मालिका, मला फक्त डायलॉगवरून मी ते पिक्चराइज करेन की काय चालू आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया जेव्हा येतात. एक तर आजी मला अजूनही आठवतं की त्या म्हणाला मी जोपर्यंत श्वास घेईन तोपर्यंत मला ही मालिका बघायचं आहे, असं त्या आजींचं मनोगत होतं. म्हणजे अशा खूप आपण म्हणलो ट्रोल वगैरे ह्याच्या बरोबर विरुद्ध पण प्रतिक्रिया इन्व्हॉल्वमेंटच्या पण ट्रोल पण कधी होतं, इन्व्हॉल्वमेंटच असतं ना. म्हणजे आता माझ्या आणि रोहिणीताईच्या सारख्या ओट्या भरायचे लोक, कुठेही आम्ही गेलो, कोल्हापुरात वगैरे गेलो, मला लोक शिव्या करायचे मी विलन म्हणून की तू असं का वागतो. ट्रोल होतात त्यार्थी लोक बघतात. एक्झॅक्टली दॅट्स द पॉइंट. कधी कधी निगेटिव्ह पब्लिसिटी इज ऑल्सो गुड पब्लिसिटी. पब्लिसिटी. नाव मला कळत नाहीये, पण त्यांनी असं लिहिलंय, तुझं नाव असं दीपक जड. नाव नाही वाचलं. हा, म्हणजे आता मी प्रॅक्टिसनी बोलतो दीपक जड असं त्याचं नाव वाटतं. मी 7वीमध्ये असताना केबल नेटवर्कला ETV मराठी लागायची. खूप भारी दिवस होते यार. 2023 मध्ये सुद्धा हे गाणे ऐकले की सगळे बालपण डोळ्यासमोर आले. 2023 मध्ये म्हणजे काय लॉकडाऊन मध्ये बालपण डोळ्यासमोर आलं. वा वा. तर या प्रकारच्या आठवणी खूप जणांच्या आहेत. म्हणजे माझ्याकडे कामाला जी बाई येते, मुलगीच आहे ती खरं म्हणजे, तर ती मला सांगते की तुमची मालिका चालू होती तेव्हा मी दुसरीत होते आणि पहिल्यांदा तुम्हाला जेव्हा बघितलं तेव्हा असं वाटलं की ह्यांना कुठेतरी मी पाहिलंय असं वाटलं. परंतु माझी तयारी होती आणि अजूनही आहे की ही मालिका अजून 12 वर्ष करायची माझी तयारी आहे. जर त्यांनी गोष्ट पुढे न्यायची असेल तर
व्हीलचेअरवरचा रोल करायला सुद्धा मी तयार आहे. आणि आम्ही सगळे भाग्यवान आहोत की या लँडमार्क या ऐतिहासिक मालिकेचा आम्ही सगळे साक्षीदार आणि त्यातले एक भाग आहोत. आणि अजूनही आम्हालाही त्याच्या आठवणी येतात बरं का, कारण ही डिसिप्लिन आम्ही कधीही विसरू शकणार नाही. निर्मात्याची, दिग्दर्शकाची, म्हणजे आमच्या मालिकेतला कपडेपटवाला जो होता त्याच्याकडे दिवसाच्या पूर्ण शूटिंगचा चार्ट होता. त्याला मी कधी कधी विचारायचो माझं पॅकअप कधी आहे, कारण त्याला माहीत असायचं की ह्यांचे किती सीन आहे, त्याचे कपडे कुठले, कंटिन्युटी वगैरे हे बाहेर कुठेही बघायला मिळत नाही. आणि गंमत असे की सगळ्यांच्या गाड्या भरून जायच्या, कारण माझ्याकडे ठाण्याला राहायची तेव्हा, त्या ठाण्याला कोण जाणार आहे तर मग तिच्या गाडीतून, इकडे बांद्राला कोण जाणार तर ह्यांच्या गाडीतून, असे. आणि आपण प्रोडक्शन म्हणतो, मी म्हटलं तसं की नरेशजी इतकं छान प्रोडक्शन करायचे, पण मला ते तर होतेच, पण मला असं वाटतं त्यांना इतका छान सपोर्ट होता जो पेडणेकर प्रोडक्शन मॅनेजर, ऑन ग्राउंड काम करणारा माणूस होता. मी नेहमी म्हणते की पेडणेकरांसारखा माणूस नसता ज्यांनी हे सगळं मॅनेज करू शकतो तर आम्ही नसतो काम करू शकलो. तो एकमेव माणूस सगळ्या काय प्रॉब्लेम आहे, बरं काय आहे, अच्छा असं आहे, बरं ठीक आहे, ओके, बरं मग मी बोलतो, त्यातनं मार्ग काढूया. आणि हे प्रत्येकाशी अत्यंत पोलाइटली व्यवस्थित बोलून ते छान करून घ्यायचे. हे डेट्स व्यवस्थित आधी मिळायच्या आम्हाला, त्यामुळे आमची सगळी कामं आम्हाला करायला मिळायची. प्रत्येक प्रोडक्शन आणि डेट कधी चुकली नाही. वेल, तुमच्या सगळ्या गप्पा ऐकून खरं तर आत्ता हे 4 दिवस सासूचे फक्त सासूचे नव्हते, ते जिव्हाळ्याचे होते, आपुलकीचे होते, प्रेमाचे होते, एकमेकांना बरोबर घेऊन जाण्याचे होते, अगदी बरोबर, घरापर्यंत सोडण्याचे पण होते. आणि इतकं भरभरून तुम्ही बोललात खरं तर प्रोडक्शनबद्दल, दिग्दर्शकांबद्दल आणि सगळ्याच बाबतीत. या नोटवरती इतके सुंदर दिवस तुम्ही अनुभवलेत आणि त्याचे अनुभव आमच्याबरोबर शेअर केलेत, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार.